आपण टॉपिक बघतोय वेक्टर्स आणि या वेक्टर्स या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत बरेचसे पार्ट आपण कव्हर केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. म्हणजे वेक्टर म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय, टाईप्स ऑफ वेक्टर्स सगळे झाले, थेरम्स बघितले सगळे. त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला बघितला आपण, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, पुन्हा सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन हे सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर हाऊ टू फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट, बरोबर आहे. याच्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला हा सुद्धा बघितलेला होता. सेंट्रॉइड फॉर्म्युला जो होता तो जरा बघा. सेंट्रॉइड फॉर्म्युला तो थोडासा मी रिवाइज करतो. सेंट्रॉइड फॉर्म्युला जो आहे तो ट्रायंगलसाठी नंबर 1 ट्रायंगल, सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल. समजा एखादा ट्रायंगल दिला, ABC हा एक ट्रायंगल आहे असं कन्सिडर करूया. बघा इकडं, हा मी ट्रायंगल घेतो. नेम ऑफ द ट्रायंगल इज AB and C. ABC are the vertices of triangle. त्या ट्रायंगलचे ते वर्टायसेस तुम्हाला दिसत आहेत. आणि हा B आणि हा जो C आहे त्याचा जो मिड पॉईंट इथं D आहे तो जर मी असा इथं जॉईन केलं तर याला म्हटलं जातं मीडियन. काय म्हटलं जातं? मीडियन. याला आपण इथं लिहूया, दिस इज अ मीडियन. पण ट्रायंगलला एकूण 3 मीडियन्स असतात. मग ट्रायंगलचा टाईप कोणताही असू द्या, AB हा जो सेगमेंट आहे याचा मिड पॉईंट काहीतरी आपण E घेऊया, हे जॉईन करा, हे अजून एक मीडियन तयार झालेली आहे, बरोबर का. आता हा जो AC आहे त्याचा मिड पॉईंट घेतला, हे जॉईन केलं तर अजून एक मीडियन मिळणार आहे. थोडक्यात हा जो पॉईंट मिळतो याला सेंट्रॉइड म्हणतात आणि ते कॅपिटल G असं म्हणतात. सेंट्रॉइड कशामुळं मिळाला तर मीडियन्स एकमेकाला जिथं इंटरसेक्ट करतायत तिथं तो जो पॉईंट आहे त्याला. आता इथं मग याचा पोझिशन वेक्टर काय तर G बार इज इक्वल टू हा जो कॅपिटल G आहे त्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल G बार इज इक्वल टू, लक्षात आहे का बघा बरं, इकडचा वेक्टर A बार प्लस इकडचा वेक्टर त्याचा पोझिशन वेक्टर B बार, इकडचा पोझिशन वेक्टर C बार अपॉन 3. आणि हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, हाऊ टू प्रूव्ह द पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. आणि यावर आधारित एक्झाम्पलसुद्धा आपण पाहिलेली आहेत. ओके, आता ही जी एक्झाम्पल जी आहेत ती कशी सॉल्व करायची हे थोडक्यात मी इथं आपण बघूया, म्हणजे तुमची रिव्हिजनसुद्धा यामध्ये होणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की A, B आणि C हे जे 3 पॉईंट आहेत ते स्पेसमध्ये आहेत. समजा A पॉईंट इथं असेल, दुसरा पॉईंट इथं असेल, तिसरा पॉईंट इथं असेल, असे जॉईन केल्यामुळं ट्रायंगल तयार होणार आहे, बरोबर आहे. या बाजूचा मिड पॉईंट हा याला जॉईन करा, मीडियन तयार होईल. या बाजूचा मिड पॉईंट इथं आहे त्याला जॉईन करा, मीडियन तयार होईल. आणि जिथं मीडियन एकमेकाला इंटरसेक्ट करतात तो झाला सेंट्रॉइड. आणि याचा पोझिशन वेक्टर अर्थातच A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3 असा आहे. लक्षात आलं. आता मी काय करतोय, आपण फास्टमध्ये एक्झाम्पल घेऊया, त्या एक्झाम्पलचे आन्सरसुद्धा कमी वेळेत द्यायची कशी ह्याचं प्रॅक्टिस करूया. आणि त्यामुळं आपणाला हे जे आहे, आता हा जो ट्रायंगल दिसतोय डायग्रॅम सगळ्यांना दिसते. Aची कॉर्डिनेट्स मी घेणार आहे 4, 2, 3. बघा Aचा कॉर्डिनेट्स काय घेतलेला आहे 4, 2, 3. B जे आहे त्याचे कॉर्डिनेट्स घेतो 2, इथं 1 आणि इथं 3. आणि Cचे जे कोऑर्डिनेट्स मी घेणार आहे
इथं 3 घेऊया, इथं 0 घेऊया, ओके, आणि इथं 6 घेऊया. आता बघा ट्रायंगल सगळ्यांना तुम्हाला दिसतोय, त्याचे व्हर्टायसेस कोणते आहेत ते सुद्धा दिसतंय. तर काय असणार आहे प्रश्न, तर सेंट्रॉइड जो आहे त्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काय असतील, किंवा फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काय करायला पाहिजे, तर अर्थातच पोझिशन व्हेक्टर्स रिप्रेझेंट कसे करायचे ते लिहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सोल्युशनमध्ये लेट ए बार, बी बार, सी बार अँड जी बार. बघा कॅपिटल ए चा पोझिशन वेक्टर स्मॉल ए बार, कॅपिटल बी चा पोझिशन वेक्टर स्मॉल बी बार, आणि या कॅपिटल सी चा पोझिशन वेक्टर स्मॉल सी बार. बघा इथे लिहिले बघा ए बार, बी बार अँड सी बार अँड जी बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ A, B, C and G respectively. आणि स्मॉल ए बार म्हणजे काय, स्मॉल ए बार म्हणजे काय, तर याला फक्त आय कॅप, जे कॅप आणि के कॅप जॉईन करा म्हणजे तुम्हाला ए बार मिळणार आहे. म्हणजेच काय 4 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. आता तुम्ही बी बार सांगू शकता, कसं सांगणार बी बार, याला सुद्धा आय कॅप, जे कॅप आणि के कॅप जॉईन करा, बी बार मिळेल. बी बार इक्वल टू 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप, हा बी बार तयार झाला. आणि सी बार इज इक्वल टू 3 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 6 के कॅप. आणि हा जो सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट माहीत नाहीत, ते आपण इथं XYZ मानूया. आणि जी बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. पुढं बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला कुणासाठी, फॉर ट्रायंगल. जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. अशा रीतीनं हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला माहीत होता, मागच्या लेक्चरला बघितलेला होता. आणि हे इथं फॉर्म्युला दिलेला आहे. जी बार इज इक्वल टू, इथं ए बार, इथं पहिली ब्रॅकेट लिहूया, प्लस बी बार, इथं 3 ब्रॅकेट इथं आपल्याला येणार आहेत. व्यवस्थित बघा जरा, ए बार इथं तयार आहे बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए बार प्लस इथं बी बार आणि प्लस इथं येणार आहे सी बार, आणि सगळ्याला डिवाइड बाय 3. तुमचा जो ए बार आहे तो इथं दिसतोय बघा, 4 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. इथं बी बार 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप, आणि इथं सी बार 3 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 6 के कॅप. अशा रीतीनं ए बार लिहिलं आहे, बी बार लिहिलेलं आहे आणि सी बार सुद्धा लिहिलेलं आहे. आता काय करा, या तिन्हींचे आपण ॲडिशन करूया. ॲडिशन करायचं म्हणजे काय, रिमूव्ह द ब्रॅकेट. पहिली ब्रॅकेट काढून टाका, दुसरी ब्रॅकेट काढून टाका, तिसरी ब्रॅकेट काढून टाका. आता इथं बघा हे एक्झाम्पल मोठ्या साईजचं आहे, त्यामुळं हा जो पार्ट आहे जरा कॉम्प्लिकेटेड तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, परंतु जरा बघा इथलं 4 आहे आणि इथं 2 आहे, 4 आणि 2 6 आणि हे 3, 6 3 9, 9 आय कॅप. इथं 2 आणि इथे 3 प्लस 3 जे कॅप, हे 3 आणि 3 6 आणि 6 12 प्लस 12 के कॅप, आणि हे झालेलं आहे जी बार. उत्तर इथं संपत आलेलं आहे. आता होल डिवाइड बाय 3 आहे, जर आपण सेपरेट केलं तर काय होणार आहे, इथलं याच्या पुढची स्टेप बघा, 9/3 म्हणजे 3 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 4
के कॅप आणि हा झाला पोझिशन वेक्टर. कुणाचा? सेंट्रॉइडचा पोझिशन वेक्टर तयार झालेला आहे. आणि मग असाही प्रश्न असू शकतो, व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. मग सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपण काय मानले तिथं? एक्स वाय झेड. आणि मग इथं जी बारचा अर्थ तुमचा एक्स आय कॅप इथं लिहिले बघा. जी बार म्हणजे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप हे इथं लिहिलेलं आहे. ते इथं शेवटची स्टेप येणार आहे. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज नथिंग बट 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 4k कॅप. आता इथं दोन्ही वेक्टरच्या मध्ये कुठलं साईन आहे? इक्वल साईन आहे. बाय इक्वॅलिटी ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टर्स कधी इक्वल असतात? तर त्याचे कॉम्पोनंट्स ऑफ आय कॅप जे कॅप आणि के कॅप हे समान असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. तर आय कॅपच्या शेजारी इथे एक्स आहे, इथं कोण आहे? 3. कंपॅरिंग लेफ्ट हँड साईड विथ राईट हँड साईड वी कॅन राईट. आता इथं लिहायला जागा नाही, मी इथं लिहितो. वी कॅन राईट इट ॲज एक्स वाय अँड झेड इज इक्विव्हॅलंट विथ वॉट? 3 1 4. 3 1 4. इथं कोऑर्डिनेट्स काढून झालेले आहेत. कुणाचे? सेंट्रॉइडचे. ओके. आता हाच प्रश्न CET विचारला, एंट्रन्ससाठी विचारला, तर कमी वेळेत उत्तर कसं द्यायचं ते बघा. वर्टायसेस चेक करा. कुठले वर्टायसेस आहे? इथं 4 आहे, इथं 2 आहे. 4 आणि 2 6 आणि 3 9. 9ला 3 डिवाइड करा 3. इथला पहिला नंबर 3 मिळाला. आता दुसरा नंबर 2 + 1 3. 3 डिवाइड बाय 3 1. तिसरा नंबर थर्ड. इथं 3 दिसतो, इथं 3. 3 + 3 6 + 6 12. 12 डिवाइड बाय 3. आन्सर इज 4. आणि अशा रीतीने कोऑर्डिनेट्स मिळाले 3 1 4. बघा बरं लास्ट आन्सर 3 1 4. लक्षात आला. आणि याला आय कॅप जे कॅप आणि के कॅप जोडलं तर आपल्याला मिळणार आहे पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड. तर अशा रीतीनं सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल कसं काढायचं तो फॉर्म्युला प्रूव्ह केलेला होता. हे एक्झाम्पलसुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. हे जर प्रॅक्टिस एक्झाम्पल घेतलेलं आहे. ह्या एक्झाम्पलचं तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे आपण पुढचा पाठ आता इथं आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल हे आहे आणि बोर्डला हे एक्झाम्पल जवळपास 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी नेहमी विचारलं जातं. एचे कोऑर्डिनेट्स कोणतेही असू शकतात, बीचे सुद्धा कोणतेही असू शकतात, सीचे सुद्धा कोणतेही असू शकतात. फक्त जे सुद्धा कोऑर्डिनेट्स असतील तर त्या पद्धतीने आपण पोझिशन वेक्टर तयार करायचे. आणि पोझिशन वेक्टर तयार केल्यानंतर ए बार बी बार सी बार आणि जी बार असं सपोज करायचं आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल वापरायचा आहे आणि हा ट्रायंगल वापरल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पुढे जायचं आहे. तुमचा स्क्रीनशॉट वगैरे काढून झालेला असेल. त्याच्यानंतर आपण सेंट्रॉइड्स फॉर्म्युला आपण बघणार आहे. पण टेट्राहायड्रॉनसाठी बघा शब्द काय सांगतोय तुम्हाला? टेट्राहायड्रॉन. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहायड्रॉन हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहायड्रॉन इथं लिहूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहायड्रॉन असं लिहूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहायड्रॉन. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे बघा टेट्राहायड्रॉनचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आता टेट्राहायड्रॉनचा अर्थ काय? तर त्यासाठी बघा की समजा स्पेसमध्ये इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. जॉईन करा, काय तयार होईल? ट्रायंगल तयार होईल. आणि हवेत अजून एक पॉईंट घ्यायचा आणि तो पॉईंट इकडं जॉईन करा, याला जॉईन करा, याला जॉईन करा. जी डायग्राम दिसते त्याला टेट्राहायड्रॉन म्हणतात. टेट्राचा अर्थ 4.
4 सरफेस त्याचे तयार झाले पाहिजेत. होत आहेत की नाही ते बघा. आता मी स्पेसमधले हे पॉईंट गेले, पण प्रत्यक्ष डायग्रॅम कशी काढायची त्यासाठी बघा. समजा मी एक पॉईंट असा इथं घेतो. समजा असा एक पॉईंट घ्या बरं. याला ए नाव देऊया, इथं बी नाव देऊया आणि इथं सी नाव देऊया. 3 पॉईंट घेतले. ॲक्च्युली स्पेसमध्ये पॉईंट आहेत ए बी सी. जॉईन करा, काय होईल? ट्रायंगल तयार झाला. बरोबर आहे. आता एखादा पॉईंट कुठंतरी असा स्पेसमध्ये घेऊया, डी घेतला आणि हा ट्रायंगल तयार झालाय ना का. आणि हा जो डी आहे स्पेसमध्ये तो 3ही व्हर्टायसेसला असं जॉईन करा. मी याला जॉईन करतो, याला जॉईन करतो आणि याला जॉईन करतो. बघा बरं कशी डायग्रॅम तयार झाली. जी डायग्रॅम तयार झाली याला म्हटलं जातं टेट्राहेड्रॉन. काय म्हटलं जातं? टेट्राहेड्रॉन. आणि या टेट्राहेड्रॉनचं वैशिष्ट्य काय की खाली ट्रायंगल आहे बघा. ए बी सी हा ट्रायंगल आहे. करेक्ट. असा तिरका दिसणारा असा एक ट्रायंगल दिसतोय बघा. दुसरा झाला. तिसरा ट्रायंगल म्हणजे हा. आणि चौथा ट्रायंगल म्हणजे मागच्या बाजूला एडीसी असणारा ट्रायंगल. ॲक्च्युली ही डायग्रॅम 3 डायमेन्शनमध्ये आहे, पण मी ही डायग्रॅम काढताना बोर्डचा सरफेस वापरलेला आहे. सो इट इज अ 2 डायमेन्शन. 3D स्ट्रक्चर आपण 2 डायमेन्शनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या जो आहे ना सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन तो कुठं आहे ते आपल्याला इथं शोधलं पाहिजे. तर या डायग्रॅममध्ये जरा व्यवस्थित बघा. आता या डायग्रॅममध्ये बेस जो आहे तो ट्रायंगल आहे बघा. हा बेस कोणता आहे? खाली ट्रायंगल. आणि त्याचा सेंट्रॉइड अंदाजे इथं असेल बघा. मी इथं जिथं डॉट केलाय ना तो सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. त्याला मी काय देऊया? जी कॅपिटल जी डॅश देऊया. बघा सुरुवात करूया इथं. कॅपिटल जी डॅश बी द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. व्यवस्थित ऑब्झर्व करा. कॅपिटल जी डॅश लेट कॅपिटल जी डॅश बी द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. आणि सेंट्रॉइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे? स्मॉल जी बार डॅश. जी बार डॅश का? कारण याला तुम्ही जी मानलेला आहे आणि त्याचा जी डॅश मानलंय आणि त्याचा पोझिशन वेक्टर जी बार डॅश इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. आणि हे झालं पोझिशन वेक्टर ऑफ दिस. कारण ट्रायंगलचा सेंट्रॉइड कसं करायचं हे तुम्हाला आता माहीत आहे तो फॉर्म्युला आणि म्हणून तो इथं वापरलेला आहे. करेक्ट. आता मी काय करणार आहे? हा जो जी डॅश आहे तो वर असणाऱ्या डीला जॉईन करा. आणि डी आणि हा जी डॅश तयार झालेला आहे बरं का. हा जो सेगमेंट आहे. आता एकूण सरफेस इथे किती आहेत? 4 आहेत. 4 म्हणून तरी टेट्रा असं नाव दिलंय टेट्राहेड्रॉन. तर खाली असणाऱ्या एकाच ट्रायंगलचा विचार केला. अजून 3 ट्रायंगल शिल्लक आहेत. कुठले कुठले? ट्रायंगल बी सी डी असा तिरका दिसणारा ट्रायंगल. अजून ट्रायंगल ए डी सी त्या बाजूला दिसणारा ट्रायंगल. अजून ए बी डी त्या बाजूला दिसणारा ट्रायंगल. तुम्ही हा जो सेंट्रॉइड काढलाय ते फक्त एका ट्रायंगलचा काढलाय. अजून 3 ट्रायंगलचे सेंट्रॉइड शिल्लक आहेत. समजा आता ते सगळे दाखवत बसू नका कारण कॉम्प्लिकेटेड डायग्रॅम होणार आहे. आणि त्यामुळं समजा ए डी सीचा सेंटर त्या बाजूला असेल तो जर आपण बी न जॉईन केला आणि अशा रीतीने डायग्रॅम होईल. आणि इथं तुम्हाला जी मिळणार आहे. तो जी कुणाचा? ट्रायंगलचा नव्हे. तो जी आहे तो सेंट्रॉइड झाला कुणाचा? टेट्राहेड्रॉनचा. त्यामुळं मी इथं लिहूया लेट कॅपिटल जी be the centroid of काय? टेट्राहेड्रॉन. be the centroid of टेट्राहेड्रॉन. आणि त्याची एक प्रॉपर्टी आहे. कोणती बघा? हा जो जी आहे ना मी काय करतो या डायग्रॅम मधला डी जी आणि जे एवढाच पार्ट उचलतो इथं बाजूला ठेवतो बघा बरं.
इथं डी की जे इथं दिसतंय बघा, इथं जी आणि इथं जी डॅश आणि इथं 3 आणि इथं 1 लिहितो. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. टेट्राहेड्रॉनच्या बाबतीत हा जो सेंट्रॉइड आहे ना, सेंट्रॉइड जी डिवाइड्स डी जी डॅश इन द रेशो 3:1. हा रेशो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला आत्तापर्यंत स्कूल लेवलला ही प्रॉपर्टी झालेली नव्हती आणि नाही झालेली 10th पर्यंत, परंतु 11th मध्ये सुद्धा झालेलं नाही. ही ॲडिशनल प्रॉपर्टी लक्षात ठेवा की टेट्राहेड्रॉनच्या बाबतीत जीची परफेक्ट लोकेशन काय, तर हा जो एक भाग असेल तर याच्या या बाजूला 3 भाग असतात. 3:1 इथं लिहितो. नाव कॅपिटल जी, हा जी त्याचा पोझिशन वेक्टर अर्थातच काय असेल, स्मॉल जी बार ब्रॅकेटमध्ये लिहितो. डिवाइड्स सेगमेंट कोणता, डी जी डॅश. बघा, डी जी डॅश इन द रेशो 3:1. 3:1 म्हणजे हा जी डॅश ह्या 3:1 मध्ये काय करतोय, डिवाइड करतोय. अर्थातच डी जी डॅश आणि याच्यामध्ये कुठंतरी जी आहे, म्हणजे आपणाला सेक्शन फॉर्म्युला इथं वापरायला पाहिजे. काय वापरला पाहिजे, बोला, सेक्शन फॉर्म्युला वापरला पाहिजे. त्यामुळे इथं म्हणूया बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला जी बार इक्वल टू, बघा, याला एम माना, याला एन माना. त्यामुळे एम इंटू एन इंटू जी बार डॅश प्लस एन इंटू, बघा, एम इंटू जी बार डॅश एन इंटू डी बार अपॉन एम प्लस एन. अतिशय स्टार मार्क करतो. नोट दिस स्टेप केअरफुली. आणि मग हा सेक्शन फॉर्म्युला ह्या उभ्या दिसणारा हा जो सेगमेंट आहे, ज्यांना इथं बघून कळत नाही त्यांनी इकडं बघा. जी बार इक्वल टू कॅपिटल जीचा पोझिशन वेक्टर स्मॉल जी बार मानायचा असतो. जी बार इक्वल टू एम इंटू जी बार डॅश प्लस एन इंटू डी बार अपॉन एम प्लस एन. आता दरफोर जी बार इज इक्वल टू, आता हा एम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, 3:1. सो 3 येणार आहे. आणि हा जो जी बार डॅश काय आहे ते इथं म्हटलंय बघा, जी बार डॅश इथं दिलंय ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 प्लस 1 इंटू डी बार अपॉन 3+1. हे कुठला कशावरनं रिझल्ट काढला, फ्रॉम फर्स्ट. याला नंबर 1 म्हणूया, फ्रॉम फर्स्ट. आणि म्हणजेच जी बार इक्वल टू, इथं 3 ला 3 कट होणारच आहे. त्यामुळे राहणार आहे ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय 3 ने किती 4. आणि अशा रीतीनं हे जे आलेलं आहे, दिस इज अ पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. इथं म्हणूया दिस इज पी व्ही म्हणजे काय, पोझिशन वेक्टर ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहायड्रॉन. याचं प्रूफ टेक्स्टबुकमध्ये तुमच्या दिलेलं नाही, पण मी आता तुम्हाला हे व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. तर त्यामुळं परीक्षेला प्रश्न कसा असू शकेल, आउटसाईड सिलेबस, आउटसाईड टेक्स्ट म्हणजे नॉलेज बेसवरती जो असेल तो कसा असणार आहे की फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. किंवा असं बी सांगितलं जाईल, इफ स्मॉल ए बार, स्मॉल बी बार, स्मॉल सी बार अँड स्मॉल डी बार आर, व्यवस्थित ऐका जरा, इफ स्मॉल ए बार, स्मॉल बी बार, स्मॉल सी बार, स्मॉल डी बार हे 4 वर्टायसेस आर द वर्टायसेस ऑफ टेट्राहेड्रॉन अँड G be the centroid, then prove that G bar equal to A bar plus B bar plus C bar plus D bar upon 4. त्यामुळे हा जो थेरम ॲज अ थेरम म्हणून आपण कन्सिडर करतोय की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲज अ रिमार्क म्हणून दिलेला आहे. तर त्या रिमार्कवर आधारित हा रिमार्क दिला आहे, म्हणजे यावर आधारित तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल असणार आहेत.
तर त्यामुळे हे जे स्क्रीनवरती दिसतंय ते तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढा. अतिशय महत्त्वाचा आपण पॉईंट आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण प्रूव्ह करतोय. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला प्रूव्ह झालेला आहे. लगेच आपण काय करूया, याच्यावर आधारित असणारे एक्झाम्पल्स स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेतलेला आहे असं कन्सिडर करूया. तुम्हाला वेळ दिलेला होता. आता स्पेसमध्ये हे पॉईंट आहेत. मी आता काय करतो, एचे कॉर्डिनेट्स घेतो. मी इथं 2 1 1 एचे कॉर्डिनेट्स घेतले. इथं बीचे घेऊया 3 2 0. सीचे कॉर्डिनेट घेतो 4 1 8. डीचे सुद्धा घेतो 1 0 3. बघा हे 4 वर्टायसेस आपण घेतलेले आहेत आणि हे 4 वर्टायसेस जे आहेत त्याच्या आधारे तुम्हाला सेंट्रॉइड जे दिसतं ना, हा जी त्याचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत. ते आपण एक्स वाय झेड मानणार आहोत. मी जे एक्सप्लेन डायग्राम काढत जे एक्सप्लेन तयार केले त्याच्यावर आधारित तुमचा तुम्ही प्रश्न तयार करा. कसे करायचे, एचे कॉर्डिनेट ब्रॅकेटमध्ये लिहा, बीचे लिहा, सीचे लिहा, डीचे लिहा. आर द वर्टायसेस ऑफ टेट्राहेड्रॉन. देन फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ॲज वेल ॲज फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. हे आपण एक्झाम्पल जरा बघणार आहोत. ओके, ती डायग्राम व्यवस्थित बघा. आता आपण काय करणार आहोत, हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर रिझल्ट हे सगळे हे डिटेलमध्ये जात बसायचं नाही. तुम्हाला हा शेवटचा रिझल्ट लक्षात आहे हे आता मी पुसून टाकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं त्याच्या बाबतीत जरा विचार करा. सोल्युशनमध्ये बघा, तुम्हाला ए बार, बी बार, सी बार, डी बार आणि जी बार कसा लिहायचं तुमच्या लक्षात आलं. ए बार जे दिसतं याला आय जे के जोडा, 2i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, हे ए बार तयार झालं. बी बार 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 0 के कॅप. मी जे लिहित आहे ते डायग्राममध्ये बघा, मी त्याच पद्धतीने लिहितोय का. सी बार 4i कॅप प्लस 1j कॅप प्लस 8 के कॅप. डी बार इथं वरती दिसतोय बघा, 1i कॅप प्लस 0j कॅप प्लस 3 के कॅप. जी बार माहीत नाही, त्याचे कॉर्डिनेट्स आपण एक्स वाय झेड मानलेत. तर xi कॅप प्लस y जे कॅप प्लस झेड के कॅप. पुढं बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड दोन प्रकारचे आहेत, ट्रायंगलचे सुद्धा आहेत आणि टेट्राहेड्रॉनचे सुद्धा आहेत. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन, जी बार इज इक्वल टू सर्वांचे ॲडिशन ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार होल डिवाइड बाय 4. आता बघा, ए बारची ब्रॅकेट, बी बारची ब्रॅकेट, सी बारची ब्रॅकेट प्लस डी बारची ब्रॅकेट होल डिवाइड बाय 4. म्हणजेच जी बार इक्वल टू, याला सिम्प्लिफाय तुम्ही मॅथमॅटिकली करू शकता. पण काय उत्तर येईल जरा बघताय. बघा इथं कोण आहे 1, इथं 2 आहे, 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 1 10, 10i कॅप. दुसरा नंबर कलेक्ट करा, इथला दुसरा नंबर, इथला दुसरा नंबर, इथला दुसरा नंबर, इथला दुसरा नंबर, या सगळ्याचे ॲडिशन हे 1 2 आणि 1 3 आणि 1 4 प्लस 4 जे कॅप. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन हा फॉर्म्युला आपण लिहिला आहे. जी बार इक्वल टू सर्वांचे ॲडिशन ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार बाय 4. ए बारचा अर्थ माहीत आहे ही ब्रॅकेट, बी बारचा अर्थ माहीत आहे दुसरी ब्रॅकेट, सी बार इथं लिहिले, डी बार इथं लिहिले, होल डिवाइड बाय 4. आता सर्वांची ॲडिशन कशी करायची ते ब्रॅकेट सॉल्व करून उत्तर येणार आहे. पण शॉर्टकट आन्सर इथं बघा, इथलं 2 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 1 10, 10i कॅप.
प्लस आता जे कॅपसाठी बघा इथं 1 आणि 2 3 आणि 1 4 4 जे कॅप आणि आता के कॅपसाठी प्रयत्न करूया. इथं 1 इथं 8 आहे 8 आणि 1 9 10 11 12 प्लस 12 के कॅप आणि इथं तुमचं उत्तर जवळपास पूर्ण होतं आहे. पण जरा गडबड करू नका. काय आन्सर तयार झालं आहे बघा बरं. जी बार इज इक्वल टू ह्या सगळ्याला डिवाइड बाय किती आहे 4 आहे. सेपरेट करून टाका. 10/4 आय कॅप इथं 4/4 जे कॅप आणि इथं 12/4 के कॅप. म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं तर जी बार इक्वल टू 5/2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप. आणि हे जे आहे दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ इथं लिहूया. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ टेट्राहेड्रॉन. लक्षात आलं. तर अशा रीतीने आपण पोझिशन वेक्टर शोधून काढलेला आहे. आपण असा प्रश्न विचारू शकतात की त्याचे कोऑर्डिनेट्स काय. हा जो सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय. फॉर आता इथं लिहूया. इथं जागा नाही इथं आपण घेऊया फॉर कोऑर्डिनेट्स. रिमेनिंग पार्ट आहे ना याचा तो आपण इथं लिहूया. फॉर कोऑर्डिनेट्स x जी x y z इज नथिंग बट हे जे आहे ना आय कॅप जे कॅप आणि ते के कॅप आहे बघा त्याच्या शेजारचे नंबर फक्त घ्या. 5/2 नंतर इथं 1 बघा इथं 1 दिसतंय म्हणून आणि के कॅप शेजारी किती आहे 3. आणि अशा रीतीनं आपण हे कोऑर्डिनेट शोधून काढलेले आहेत. आता तुम्ही हे ए बारची ब्रॅकेट मी तशीच ठेवलेली आहे बरं का. बी बारची ब्रॅकेट सुद्धा तशीच ठेवलेली आहे. सी बारची सुद्धा तशीच ठेवली आहे. डी बारची ह्या ज्या ए बार बी बार सी बार डी बार हे ब्रॅकेट सगळ्या वेक्टर्स ती या जागेत ठेवायचे. सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येणार आहे. तर अशा रीतीने आपण परीक्षेसाठी विचारला झालेला प्रश्न हा आपण कव्हर केलेला आहे. सेंट्रॉइडच्या बाबतीत पण काय टेट्राहेड्रॉनच्या बाबतीत असणारा जो प्रश्न आहे तो इथं आपण इथं पूर्ण केलेला आहे. ओके. आता ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता. आपण हे प्रूव्ह केलं आहे आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलेले आहेत. ओके. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेक्टर हा जो टॉपिक आहे त्या वेक्टर टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ वेक्टर ही कन्सेप्ट आपण याच्यानंतरच्या लेक्चरला बघणार आहे. आता तुम्हाला ह्याच्यात थोडक्यात आयडिया आहेच. समजा ए बार हा वेक्टर दिला बी बार हा वेक्टर दिला आणि ह्या वेक्टरचा जर प्रॉडक्ट करायला लागला तर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स काढत असताना पहिला पार्ट तुम्हाला माहिती आहे कारण फिजिक्समध्ये तुम्हाला झालेला आहे. डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स किंवा त्याला स्केलर प्रॉडक्ट म्हटलं जातं. डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स कसं मॅथमॅटिकल बघायचं ते बघणार आहे. त्याच्यानंतर क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स हे 2 जे प्रकार आहेत हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. तर इथं आपण या लेक्चरमध्ये हे इथं थांबूया. आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करू शकता. एचे कोऑर्डिनेट्स वेगळे घ्या, बीचे कोऑर्डिनेट्स वेगळे घ्या, सीचे वेगळे घ्या, डीचे वेगळे घ्या आणि हे जीचे काढायचे प्रयत्न करा. किंवा अजून एक सांगतो आपला पॉईंट किती आहेत बघा 1 2 3 4 आणि इथले सेंट्रॉइड धरून 5 पॉईंट आहेत. कधी कधी असं असतं की सेंट्रॉइडचेच कोऑर्डिनेट आपल्याला माहीत असतात. समजा सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट इथं दिलेले असतील. समजा हेच आता आपण आलेले घेऊया. काय इथं बघा 5/2 5/2 इथं 1 आणि 3 तर आणि इथं जे आहे ना 1 0 3 कुठल्याही जागेवर समजा एखादा पॉईंट पी लिहिला इथं कुठंतरी क्यू लिहूया आणि इथं लास्टच्या जागेवर आर लिहूया. तर आपण जे बाकीच्या ठिकाणी पी क्यू आर जे लिहिलेले आहेत किंवा एखाद्या ठिकाणी अजून कुठला तरी एखादं अक्षर घ्या तर त्या पी
चे कॉर्डिनेट्स कसे काढायचे, पीचे व्हॅल्यू काय, क्यूची व्हॅल्यू काय, आरची व्हॅल्यू काय, हे आपण याच टेक्निकचं इक्वॅलिटी वापरून आपण काढू शकतो. तर इथं आपण थांबतोय. पुढचा जो पार्ट आहे ते आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.